पदयात्रेमध्ये आज रोहित पवार चाललेले आहेत। रोहित जी आहेत आपल्यासोबत। रोहित जी, एक छोटासा प्रश्न आहे, एक तर पहिला तुमचा अनुभव कसा होता? एक तर या ठिकाणी तुम्ही अनुभवाच्या बाबतीत विचारलं तर इथं लोक स्वतःहून येत आहेत, युवा आहेत, युवती आहेत, त्याच्याचबरोबर लहान मुलं आहेत, थोर व्यक्ती आहेत, सामाजिक क्षेत्रामध्ये चांगलं काम करणारे लोक, काही व्यावसायिक आहेत, अशा शेतकरी आहेत, अशा पद्धतीने विविध क्षेत्रातले लोक या ठिकाणी आलेले आहेत। फक्त याच तालुक्याचे येतात असं नाही, अख्ख्या महाराष्ट्रातून त्या ठिकाणी लोक आलेली आहेत आणि स्वतःहून आलेले आहेत। काय पैसे दारू देऊन नाही तर अशा पद्धतीने त्या ठिकाणी आणलेलं नाही, जे आपल्याला आजच्या राजकारणामध्ये त्या ठिकाणी बघायला मिळतं। त्यामुळे उत्साह जो आहे तो लोकांचा अतिशय चांगला आहे आणि त्या उत्साहामुळेच मला असं वाटतं की आपल्याला जेव्हा आपण सहभाग घेतो त्या ठिकाणी आपल्याला ऊर्जा मिळते चालण्यासाठी। ही यात्रा जशी निघाली तशी ती वादात सापडू लागली। राहुल शेवाळेंनी मागणी केली आहे की आता या यात्रेवर बंदी घाला, कारण राहुल गांधींनी काल सावरकरांच्या विरोधात विधान केलं, यात्राच बंद करा असं त्यांची मागणी आहे। त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी केली। एक तर डायरेक्ट त्यांनी आता मागणी केली, पण तुम्ही जर 7-8 दिवस मागे त्या ठिकाणी गेला तर कुणी टिकलीबद्दल बोलतंय, त्याच्या बातम्या होत आहेत, लोकांचं लक्ष त्या ठिकाणी जात आहे। कुणी सुप्रियाताईंबद्दल म्हणजे महिलेबद्दल त्या ठिकाणी एक वक्तव्य करतात, मीडियाचं अटेन्शन त्या ठिकाणी जात आहे। त्याच्याचबरोबर तुम्ही जर बघितलं तर कुठल्या तरी नेत्याला अटक केली जाते। तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघितल्या, अप्रत्यक्षपणे लोकांचं, मीडियाचं सगळ्याचं लक्ष या यात्रेकडे आणि आज लोकांच्या असणाऱ्या अडचणीकडे जाऊ नये म्हणून त्या पद्धतीने अप्रत्यक्ष गोष्टी करत होते। आता डायरेक्ट त्यांनी त्या ठिकाणी जर वक्तव्य केलं असेल तर लोकांचा ओढा बघता तर ही यात्रा थांबेल असं मला तरी त्या ठिकाणी वाटत नाही। पद्धतीची मागणी करणं किती योग्य असं तुम्हाला वाटतं की बंदीची मागणी करणं? आता शेवटी सगळ्यांना कुठं ना कुठं तरी एक स्टेटमेंट त्या ठिकाणी द्यावं लागतं, त्यांच्या वरिष्ठांना खुश करावं लागतं, त्याचाच तो एक भाग असू शकतो। एक इथं कोणाला खुश त्या ठिकाणी करायचं नाही, का चांगल्या विचाराने यात्रा चालली असेल, इलेक्शनच्या वेळेस बघू आपण काय होतंय, लढायचं असेल तर त्यावेळेस लढू, पण आत्ता शांततेत ही यात्रा त्या ठिकाणी चालत असेल आणि कोणालाही ओढून गाडीत बसून कुठं चाललो हे माहीत नसतं। जे काही आपल्याला थोड्याशा मुंबईतल्या ज्या सभा बघितल्या तर इथं लोक स्वतः येत असतील तर येऊ द्या ना, चांगलं चाललं, इलेक्शनच्या वेळेस बघूया लढायचं। बावनकुळेने असं म्हटलं होतं की म्हणजे यात्रा वादात अडकवण्याचा प्रयत्न आहे का? बावनकुळे असं म्हणाले होते की या यात्रेमध्ये महाविकास आघाडीच्या भ्रष्टाचाराचा पैसा वापरला। हे बघा, त्यांना काही ते बोलायला लागले। आता शेवटी या महाराष्ट्रामध्ये जिथं आपण पुरोगामी विचाराला ताकद त्या ठिकाणी देतो आणि हे जे काही जादूटोणा हे विषय त्या ठिकाणी आपण घेत नसतो, तेच महाराष्ट्राचे बीजेपीचे अध्यक्ष त्याच्यावर जादूटोण्यावर बोलतात। एकतर हे त्यांचं सरकार आहे, ते जादूटोण्याच्या विरोधात असेल तर तुम्ही त्यांच्यावर कारवाई करा ना। मग अशी व्यक्ती जे जादूटोण्यावर बोलते, मग ज्या गोष्टी नाही आहेत त्याच्यावरती बोलते, मग इथे ज्या गोष्टी होतच नाही, ज्या पद्धतीने चुकीचा पैसा इथं येतच नाही, त्या गोष्टीवर त्यांनी बोललेलं वक्तव्याला किती सिरियसली आपण घ्यायची? राहुल गांधींची नेमकी काय कुठल्या विषयावर चर्चा झाली? कारण युवा नेत्यांना सगळ्यांना भेटतात, आदित्य ठाकरेंना भेटले, तुम्हाला भेटले, त्याच्या आधी सुप्रियाताईंना भेटले, जितेंद्र आव्हाडांना भेटले, सगळ्या युवा नेत्यांना ते भेटले। एक तर त्यांना जेव्हा भेटलो तेव्हा भक्तीचं, शक्तीचं प्रतीक म्हणजे तुकोबारायांचं आणि शिवाजी महाराजांचं एक आपण मूर्ती त्यांना त्या ठिकाणी दिली। त्याच्याचबरोबर महिलांचं प्रतीक, महिलांच्या शक्तीचं प्रतीक पुण्यश्लोक अहिल्यादेवी जिजाऊ असतील, त्याच्याचबरोबर सावित्रीबाई फुले असतील, रमाई असतील, ह्यांचं एक प्रतीक आपण बनवून त्यांना दिलं। माझ्या मतदारसंघाच्या वतीने आपण स्वराज्य ध्वजची एक प्रतिमा त्या ठिकाणी पुस्तकं गौतम बुद्धांवर दिली आणि हे देत असताना त्यांच्याबरोबर युवकांच्या बाबतीत चर्चा झाली, शेतकऱ्यांच्या बाबतीत चर्चा झाली, हे महत्त्वाचे विषय झाले। आणि सगळ्यात महत्त्वाचं एक पत्रसुद्धा त्यांना त्या ठिकाणी दिलेलं, विनंती केलेली आहे की जसं मनरेगा आहे तसं शहरासाठी सुद्धा रोजगार हमी योजना त्या ठिकाणी तुम्ही आणावी। आणि हे बोलत असताना एक विषय जो खास त्यांना आवडला, हे सगळे विषयात चर्चा झालीच, पण ज्या पद्धतीचं राजकारण आज महाराष्ट्रात केलं जातं आहे, महाराष्ट्राला आजपर्यंत आपण फार वेगळ्या प्रतिमेतून बघितलेलं आहे। इथं एक राजकीय संस्कृती आहे आणि अशा महाराष्ट्रामध्ये इतक्या खालच्या पातळीचं राजकारण जर केलं जात असेल तर ती योग्य गोष्ट नाही असं त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी मत आहे। असे विविध विषयावर आमच्या चर्चा त्या ठिकाणी झालेली। मी दिल्लीलाही जाण्याचा प्रयत्न करणार आहे आणि कदाचित जम्मूला सुद्धा त्या ठिकाणी जाईल। पाय दुखले का? नाही, कसं आहे, लोकात असेल तर ह्या गोष्टी आपल्याला जाणवत सुद्धा नाहीत। थँक्यू। तर हे होते रोहित पवार, ज्यांनी सांगितलं की यात्रेवरून लक्ष वळवण्याचा हा सगळा प्रयत्न आहे आणि त्यामुळे अशी स्टेटमेंट्स विरोधकांकडून केली जातात। कॅमेरामॅन समीसह अभिजित करंडे, एबीपी माझा, मेडशी, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।